नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 12 वाजतायत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये खासदार संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरती आज सुनावणी होणार नाही. न्यायमूर्ती नितीन बोरकर काही कारणास्तव अनुपस्थित असल्यामुळे आजचं कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ईडीच्या सोमवारी पुन्हा तातडीच्या सुनावणीसाठी ईडी प्रयत्न करणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे आज ईडीकडून जी मागणी करण्यात आलेली होती तातडीची सुनावणी घेण्याची, मात्र ती होऊ शकत नाहीये. या संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. प्रशांत, ईडीनं हायकोर्टात धाव घेतल्यानंतर आज जी काही तातडीची सुनावणी होणार होती संजय राऊतांच्या जामिनाबद्दल, त्याबद्दल काय? श्वेता, संजय राऊत यांना ज्यावेळेस पीएमएलए कोर्टानं जामीन मंजूर केला होता 9 नोव्हेंबरला, त्याच वेळेस खरं तर ईडीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती हा जामीन रद्द करावा किंवा याला स्थगिती मिळावी म्हणून. पण त्यावेळेस सुद्धा उच्च न्यायालयानं जी भूमिका घेतली होती तातडीची सुनावणी घ्यायला नकार दिला होता. आता तब्बल 2 महिन्यानंतर म्हणजे की सोमवारी 9 जानेवारीला पुन्हा एकदा ईडी तातडीच्या सुनावणीसाठी उच्च न्यायालयामध्ये आग्रह धरणार आहे. न्यायमूर्ती देशपांडे यांनी जो संजय राऊत यांना जामीन अर्ज मंजूर करताना आदेश दिला होता तो केंद्रीय तपास यंत्रणांचे अक्षरशः लक्तर काढणारे, वाभाडे काढणारा होता. यामुळे ईडीसाठी संजय राऊत यांचं जामीन रद्द करणं, त्यांना मिळालेला जामीन रद्द करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सोमवारी 9 जानेवारीला नेमकं उच्च न्यायालय काय भूमिका घेतं हे महत्वाचं ठरणार आहे. श्वेता. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. यानंतर मोठी बातमी येते. दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका आटोपल्यानंतर आता महापौर पदाच्या मुद्द्यावरून जोरदार वाद निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय. आज महापौर पदाची निवडणूक होत असताना भाजप आणि आम आदमी पक्षाच्या दरम्यान जोरदार शाब्दिक वाद झाले आणि त्यामुळे दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहात जोरदार गदारोळ निर्माण झालाय. काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन आम आदमी पक्षाला रोखण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप आम आदमी पार्टीनं केला. महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये एकमेकांविरोधात शाब्दिक वाद निर्माण झाल्यानंतर धक्काबुक्की देखील झाली आणि ही सगळी दृश्य दिल्लीच्या महानगरपालिकेतली. इथे कसा गोंधळ उडालाय. भाजप आणि आम आदमी पक्षाचे हे नगरसेवक आणि त्यांच्यामध्ये जुंपलेली दिसतेय. मोठ्यानं घोषणाबाजी सुद्धा रेटारेटी दिसतेय. गोंधळ उडालाय. घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झालेली आणि वाद निर्माण झालाय. दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका आटोपल्यानंतर आता महापौर पदाच्या मुद्द्यावरून हा वाद झालेला आहे. महापौर पदाची निवडणूक होत असतानाच भाजप आणि आम आदमी पक्षादरम्यान जोरदार शाब्दिक वाद झाले. ही सगळी तणावपूर्ण स्थिती महानगरपालिकेतली दिल्लीच्या. आणि थेट जाऊया दिल्लीमधून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रशांत, महापौर पदाची निवडणूक होत असताना काय गोंधळ उडालाय? दिल्ली निवडणूक आटोपल्यानंतर आता महापौर पदाच्या वाद निर्माण झालेला आहे. आज महापौर पदाची निवडणूक होत आहे. दिल्लीतील सिव्हिक सेंटर हे जे आहे तिथे दिल्ली महानगरपालिकेचं कार्यालय आहे, तिथे सभागृह आहे, तिथेच ही निवडणूक होत आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये आम आदमी पक्षाने आरोप लगावला आहे की काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने हात मिळवणी घेतली आहे आणि स्थायी समितीच्या सदस्यांच्या मुद्द्यावरून त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि याच प्रकारे त्यांचे नावं उपराज्यपालाकडे पाठवलेले आहे. आणि या मुद्द्यावरून जोरदार सभागृहात वादंग निर्माण झाला आहे. धक्काबुक्की देखील झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. आम आदमी पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशा प्रकारचं वातावरण सध्या दिल्लीच्या सिव्हिक सेंटरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बरं, मात्र निवडणुका झाल्या दिल्ली महानगरपालिकेच्या आणि त्यानंतर महापौर पदाची निवडणूक म्हटल्यानंतर आता भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे आणि त्यासोबत आम आदमी पक्षाकडून काय घोषणाबाजी काय केली जाते तिथे? आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे जे सदस्य आहेत ते एकमेकाच्या विरोधात नारेबाजी करत आहे आणि सोबतच जर बघितलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे सर्वात प्रथम शपथ घेतल्यानंतर ज्या पद्धतीनं मनोनीत सदस्यांची शपथ घ्यायची आवश्यकता आहे, जे 10 सदस्य उपराज्यपालांच्या वतीने नेमण्यात आलेले आहे, त्यामध्ये अनेक प्रकारे या प्रकारे घोटाळा झाला अशा प्रकारचा आरोप खास करून आम आदमी पक्षाच्या वतीनं करण्यात आलेला आहे. त्याच्याच मुद्द्यावर जोरदार सभागृहात म्हणजे खास करून दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गदारोळ सुरू आहे आणि या 25
वर्षामध्ये पहिल्यांदा असं सदस्यांच्या शपथविधी दरम्यान गोंधळ झाला असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे आणि याचमुळे जोरदार वाद सध्या या सभागृहात सुरू आहे. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. दिल्ली महानगरपालिकेतली ही दृश्य आपण पाहतोय. अतिशय मोठा गोंधळ उडालाय. तिथे महापौर पदाच्या निवडणुकीत दरम्यान भाजप विरुद्ध आम आदमी पक्ष असा हा राडा. पुढची बातमी. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर प्रकरणी सोमवारपर्यंत भूमिका स्पष्ट करा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. नव्या नियमावलीनुसार पुन्हा बेबी पावडरच्या नमुन्यांची नव्यानं चाचणी होणार असून कोलकात्यातल्या प्रयोगशाळेमध्ये नमुने पाठवले जातील अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. नव्या चाचणीचा अहवाल 14 दिवसात प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे तुर्तास जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरवरील वितरण आणि विक्रीवरची बंदी कायम ठेवण्यात आली आहे. बीएमसी प्रभाग संख्या आणि पुनर्रचनेवरील काम तुर्तास जैसे थेच ठेवण्यात आलंय, कारण पुढील सुनावणीपर्यंत यावरती कोणताही निर्णय घेतला जाणार नाहीये. राज्य सरकारनं दिलेल्या हमीची हायकोर्टानं आता नोंद घेतली आणि मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी ही 16 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती आणि त्यामुळेच प्रभाग पुनर्रचनेवरची याचिका ही जैसे थेच आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही आणि बीएमसी प्रभाग संख्या आणि पुनर्रचनेवरील काम तुर्तास तरी जैसे थेच ठेवण्यात आलेलं आहे. राज्य सरकारनं दिलेल्या हमीची हायकोर्टानं नोंद घेतली असून न्यायालयीन सुनावणी 16 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी या संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राज्यातील उद्धव ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा शिंदे पक्षानं धक्का दिलाय. नाशिक शहरातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावरती असतानाच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यामुळे विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख, त्याचसोबत विविध पदावरील पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. संजय राऊतांसह महाविकास आघाडीला सुद्धा हा मोठा दणका मानला जातोय. याआधी सुद्धा डिसेंबर महिन्यात संजय राऊतांचा नाशिक दौरा आटोपल्यानंतर नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे यांची जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सभा होणार आहे. मात्र त्याआधीच पक्षाला पुन्हा गळती लागली आहे. तर परभणीमध्ये ठाकरे पक्षाला खिंडार पडले. पाथरी, पूर्णा, पालम इथल्या ठाकरे पक्षातील 30 नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. अधिवेशनामध्ये देखील आपण पाहिलं की सरकारला कोंडी पकडण्यासाठी काय काय म्हणाले, मोठे मोठे बॉम्ब फोडू, हे फोडू, म्हणजे खुदा पहाड़ निकला भी नहीं चुहा भी नहीं निकला आणि फटाके बॉम्ब सोडा. आता ते काय निघालं आपल्याला माहिती, लवकर फटाके पण नाही निघाले. शेवटी आम्ही काम करणारे लोक आहोत, मला टीका कोणावर करायची नाही. पण असा आवाज की जसं काही सरकारने असा मोठा घोर गुन्हा केलाय, परंतु मला म्हणजे जी माहिती घेतली ती व्यवस्थित घेतली असती तर त्यांचं हसन नसतं झालं, तोंड कशी पडले नसते. आज जेव्हा त्यांना सोडून जात आहेत तेव्हा त्यांना ते ऐरेगैरे म्हणतायत, दलाल म्हणतायत. वास्तविक पाहता राष्ट्रवादी आणि काँग्रेसची दलाली करून संजय राऊत यांनी शिवसेना संपवलेली आहे. आमच्या दृष्टीने ही माणसं फार मोठी महत्वाची आहेत, ज्यांनी शिवसेना उभी केली नाशिकमध्ये. भांडूपमध्ये राहून शिवसेना वाढलेली नाहीये. ही शिवसेना नाशिक मधल्या या मेंढरांनीच वाढवलेली आहे आणि ही मेंढरं आज बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्याकरता बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण नाशिकमध्ये आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आगेकूच करणार आहेत. नाशिकमध्ये शिवसेना जशीच्या तशी बरं का.
2-4 दलाल ठेकेदार इकडे तिकडे गेले असतील, पण प्रत्येक शिवसेनेचा प्रमुख पदाधिकारी आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसैनिक ही जागेवरच आहे. मलाही माहीत नाही नावं, मी कोणते सांगावं तर गेले, कोण गेले, मी मलाच माहीत नाही हे नावं, आमच्या लोकांना माहीत नाही कोण गेले आहेत ते. पकडायचे, मेंढर पकडायची आणि घेऊन जायची हाटीखान्यात. पुढची बातमी आहे. सातत्यानं पदाधिकारी आणि कार्यकर्ते जर पक्ष सोडून जात असतील तर पक्षानं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, असं परखड मत नीलम गोरे यांनी व्यक्त केलं. आज पुन्हा एकदा नाशिक आणि परभणीतील नगरसेवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केला आणि त्यावरती विचारलेल्या प्रश्नावरती नीलम गोरे बोलत होत्या. कमीत कमी लोक काय पद्धतीने पक्ष सोडून जातील याच्यासाठी पक्षाकडून प्रयत्न चाललेला आहे. पण तरी आम्ही कुठे कमी पडत असू तर या संदर्भामध्ये मला असं वाटतं की जरूर काही बदल झाले पाहिजेत. भाजपचे नेते नारायण राणेंनी संजय राऊत यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला होता आणि त्या वक्तव्यावरती आता संजय राऊतांनी सुद्धा जोरदार पलटवार केलाय. नारायण राणेंना संजय राऊतांनी जशास तसं उत्तर देत मला बोलायला लावू नका, राणे यांची आर्थिक प्रकरणं बाहेर काढली तर ते 50 वर्ष तुरुंगात जातील असा प्रतिहल्ला राऊतांनी केला. 26 तारीखचा अग्रलेख डिसेंबरचा मी राखून ठेवला. संजय राऊतला सोडणार नाही मी, पण त्याच्यावर केस टाक. 100 दिवस तो हातरायला कमी राहिला, त्याला वाटतं परत जाऊ, तो रस्ता मोकळा करतोय, परत जा. त्यांच्यासारखे आम्ही डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही, एक लक्षात घ्या. कोण कोणाशी बोलते हिमतीच्या गोष्टी, धाडसाच्या गोष्टी त्यांनी बोलाव्यात. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललो नाहीये. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देऊ नका. धमक्या देणार असाल ना तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो मी. माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची. जेलमध्ये घालताय ना, तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झालाय का? ह्या सगळे नोंद आहे. कोण कोण मला जेलमध्ये, ही सगळी नोंद मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाना पाठवलेली आहे. नारायण राणेंच्या जर प्रकरणं काढली ना सगळे आर्थिक, तर 50 वर्ष सुटणार नाहीत ते. औरंगाबादमध्ये एका जाहीर सभेत बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. शिंदे पक्षाच्या आमदारांबाबत बोलताना अंबादास दानवे यांची जीभ घसरली आहे. बुटानं मारण्याची यांची लायकी आहे आणि राहणारच आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. ऐकूयात. आज वाणी साहेब असते ना तर बुटाड घेऊनच मारलं असतं, बाकी काहीच केलं नसतं त्यांनी. बूटच काढतो म्हणले असते ते, बाकी काही शब्द त्यांनी वापरला नसता दुसरा. आणि मला वाटतं हीच लायकी यांची राहिलेली आहे आणि राहणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. हेमंत गोडसेंकडून ठाकरे गटाला सुरुंग लावण्याचं काम सुरू आहे आणि हेमंत गोडसेंकडून ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या सदिच्छा भेटीचा धडाका सुरू झालेला आहे. ठाकरे गटाचे नगरसेवक किरण बाळा दराडे आणि दीपक दातीर यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे. संजय राऊत यांच्याकडून गोडसेंवरती टीका करण्यात आलेली होती, अगदी जहरी टीका. आणि राऊतांच्या टीकेला गोडसेंकडून आता नाशिकमध्ये पक्षातल्या फोडाफोडीतून उत्तर दिलं जात आहे. ठाकरे गटाच्या नगरसेवकांना शिंदे गटात आणण्यासाठी हेमंत गोडसेंकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. गोडसेंकडून ठाकरे गटाच्या नगरसेवकांसोबत घेतलेल्या भेटीचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. लक्ष्मण घाटोड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, हेमंत गोडसेंवरती राऊतांनी केलेली टीका आणि त्याचाच आता सूड घेतला जातोय का गोडसेंकडून? खरं तर हेमंत गोडसे अतिशय संयमी राजकारणी म्हणून परिचित आहे. मात्र गेल्या वेळेच्या दौऱ्यामध्ये संजय राऊतांनी हेमंत गोडसेंना मच्छर म्हणून संबोधलं होतं आणि हाच मच्छर म्हणून संबोधल्याची जी टीका आहे ती हेमंत गोडसेंना फार जिव्हारी लागली होती आणि त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम केलं आणि त्यांना शिंदे गटात आणण्याचं काम केलं. त्याचाच एक भाग म्हणून आपण काही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर बघतो. ही एक्सक्लुझिव्ह अशा स्वरूपाची दृश्य आहे. ज्या पद्धती
पद्धतीनं हेमंत गोडसेंवर टीका झाली त्याला टीकेला अशा पद्धतीनं फोडाफोडीतून उत्तर देण्याचं काम हेमंत गोडसेंकडनं केलं जातं. हेमंत गोडसे यांनी ज्या 2 पदाधिकाऱ्यांची भेट घेतली जे दृश्यांमध्ये दिसत आहेत त्यामध्ये बाळा दराडे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे आणि दीपक दातीर दिसत आहे. हे 2 शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. गेल्या काही वर्षांपूर्वी ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर हल्ला केला होता हेच 2 शिवसेनेचे कट्टर शिलेदार होते. त्यावेळेला त्यांनी भाजपच्या कार्यालयावरती चाल करून हल्ला केला होता आणि शिवसेनेची प्रतिष्ठा जी आहे ती वाढवली होती. असे कार्यकर्ते जे आहेत ते शिंदे गटाच्या गळाला लावण्याचं काम आता गोडसेंकडनं केलं जात आहे आणि एकूणच संजय राऊत यांना अशा स्वरूपाचं उत्तर देण्याचं काम गोडसेंकडनं केलं जात आहे. त्यामुळे आता हे 2 नगरसेवक आणखी किती नगरसेवक हे ठाकरे शिंदे गटाच्या गळाला लागतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. जे लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि बघूयात पुढे काय काय होतं दोन्ही पक्षांच्या बाबतीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना. तिकडे पुण्यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार स्वागत करण्यात आलं. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवारांनी आक्रमकपणे बाजू मांडताना सरकारला अनेकदा कोंडीत पकडलं होतं. आणि यावेळी पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा अजित पवारांनी अभिवादन केलं. स्वराज्य रक्षक स्टिकर्स लावून राष्ट्रवादीकडून झळकावण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांच्या वक्तव्यावरती स्पष्टीकरण देताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. पहिल्यापासून आम्ही सगळेजण पुरोगामी विचार मांडणारेच लोक आहोत. पूर्वी एकत्र काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसचा पण विचार सर्व धर्मसमभाव आणि पुरोगामी असाच प्रकारचा होता. नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे वेगवेगळे झाले तरी देखील आम्ही त्याच दिशेने काम करत आलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की मी माझ्या भूमिकेशी ठाम असतो. मी त्याहीबद्दल माझी भूमिका मांडलेली आहे. प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मी जी काही भूमिका मांडली ती सगळ्यांना पटलीच पाहिजे असाही माझं काही हे नाही आहे, म्हणणं नाही. पण मी मांडलेली भूमिका ही चुकीची हे चुकीचं ठरवणार कोण? मी मांडलेल्या भूमिकेच्या बद्दल तुम्ही माफी मागा. अरे मी काय अशी गुन्हा केला किंवा अपशब्द वापरला किंवा जसं मध्ये राज्यपाल मंत्री सत्ताधारी पक्षाचे आणि आमदारांनी बेताल वक्तव्य केले, अपशब्द वापरले, कारण नसताना एक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करतात. हे बरोबर नाही. त्यांना त्यांचं काय भूमिका मांडायची ते त्यांनी मांडावी. आम्हाला आमची भूमिका काय मांडायची असेल ती आम्ही मांडू. जनतेला जी भूमिका पटेल ती जनता त्या भूमिकेचं स्वागत करेल. मी छत्रपतींच्या विचाराशी कदापि जीव असेपर्यंत आमच्याच्याने द्रोह होणार नाही आणि आमच्या पुढे 10 पिढ्या पण होणार नाही. त्यांनी काय म्हणावा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे ना. मग तुम्हाला जर द्रोह वाटतो तर त्याच्यामध्ये केसेस दाखल करा. हे केस बसती का? नियमात बसते का? छत्रपती संभाजी महाराजांबाबत अजित पवारांनी वक्तव्य केल्याच्या वादात माजी खासदार निलेश राणेंनी उडी घेतली आहे. अजित पवारांचं स्पष्टीकरण म्हणजे फक्त शब्दांची फिरवाफिरव होती. जर इतिहास माहिती नसेल तर त्यांनी बोलू नये असा इशाराच माजी खासदार निलेश राणेंनी अजित पवारांना दिलाय. तर पवार कुटुंब हे नेहमीच छत्रपती घराण्याच्या विरोधातच राहिलं असा आरोप करताना छत्रपती उदयनराजे भोसलेंना निवडणुकीमध्ये कोणी पाडला असाही प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला. अजित पवार, एकतर तुमची लायकी नाही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलायची किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायची, आणि इतिहास जर माहीत नसेल तर बोलू नका. आणि जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उलट काय बोलाल तर अजित पवार तुम्हाला घाबरावंच लागेल. तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलता. यानंतर थेट जाऊयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत तिथे. त्यांनी नंतर काहीतरी कंटाळा झाली असतील. खरं म्हणजे आज कार्यक्रम खूप आहेत तरी सुद्धा हा कार्यक्रम देखील अतिशय महत्वाचा आहे. कारण आज पत्रकार दिन आहे आणि पत्रकार दिनाचं औचित्य साधून आज आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. खरं म्हणजे या कार्यक्रमाची समाजाला गरज आहे आणि जे काही विविध क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचा सन्मान करणं हे समाजाचं कर्तव्य आहे. कारण त्याच्यामुळे आणखी जबाबदारी वाढते, प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते, आणखी ते लोक चांगलं काम करू लागतात. त्यांचं काम बघून, त्यांचा पुरस्कार बघून, त्यांचा सन्मान बघून इतरही लोक चांगलं काम करू लागतात. म्हणजे समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते
आणि नक्की त्याचा शेवटी फायदा समाजाला होत असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या शाबास कौतुकाची थाप देण्याचा आणि अशा प्रकारचा गौरव करण्याची आवश्यकता आहे आणि तो आपण केलेलं आयोजन त्याचं. म्हणून मी डॉक्टर अनिल फळे यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छाही देतो. आणि आज आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या देखील मी स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. आणि अप्रतिम मीडियाचा 4था स्तंभ पुरस्कार मिळालेल्या सर्व विजेत्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. पत्रकारांचं काम केवळ बातम्या लिहिणं, बातम्या देणं, बातम्या दाखवणं इतकंच मर्यादित आता राहिलेलं नाही, तर यामध्ये राज्याच्या शाश्वत विकासासाठी सुद्धा त्यांचं योगदान आम्ही महत्वाचं मानतो आणि त्या मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत असं मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो. त्यामुळे आपले जे काही सरकारचे विविध उपक्रम आहेत, योजना आहेत, निर्णय आहेत, ते सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही घेत असतो. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला नक्की आपल्या सूचना असतील, काही त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा आणखी काही सुचवायचं असेल तर नक्कीच आम्ही त्याचा नक्की आदर करू. आणि त्यामुळे तुम्ही शेवटी समाजामध्ये सगळीकडे कानाकोपऱ्यामध्ये फिरत असता पत्रकार, आणि त्यामुळे तुम्हाला एक खडानखडा माहिती असते. आणि म्हणून त्या अशा परिस्थितीमध्ये शेवटी हे सरकार आपल्या सगळ्यांचं आहे आणि म्हणून या सरकारमध्ये आम्ही सर्वांना सोबत घेऊन एक लोकाभिमुख काम करण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी आहे. म्हणून नेहमी यापुढे देखील तुम्ही कधी सजेशन करा, काही सूचना असतील, नक्की त्याचा आदर केला जाईल, सन्मान केला जाईल, त्यांच्या निर्णयामध्ये योजनांमध्ये अंतर्भाव केला जाईल, एवढं देखील पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगू इच्छितो. यामध्ये सुरुवातीलाच मी आजच्या दिवशी राज्यातल्या सर्व माध्यमांना देखील धन्यवाद देऊ इच्छितो. आमच्या युती सरकारला म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि आमचे मित्रपक्ष या सरकारला 6 महिने झालेले आहेत आणि 6 महिने झाले आम्ही आमची वाटचाल आपण पाहिली. आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये असे विचार सांगितलं, ते गंमत म्हणून सांगितलं मी, पण कुठल्या परिस्थितीमध्ये सरकार स्थापन झालं आणि या राज्याची आम्ही जबाबदारी घेतली आणि आमची वाटचाल देखील आज आपण माध्यमांनी पाहिलेली आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला जर पाहिलं तर गेल्या वर्षभर आम्ही तशा बातम्या आपल्याला खूप दिल्या, बरोबर ना. आणि त्यावेळेस सगळं मीडिया गाजलाही, प्रसार माध्यमांमध्ये बातम्याही आल्या, प्रिंट मीडियामध्ये आल्या, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आल्या. ते सुरुवातीच्या काळामध्ये जास्तीत जास्त मलाच तुम्ही दाखवत होते त्यावेळेस. आणि काही लोकांच्या छातीमध्ये धडकी होती, काय होणार काय होणार. तुम्ही जे काही सगळं वस्तुस्थिती जी काही घडत होती ते दाखवत होता आणि त्यामुळे आपण एकमेकाच्या जवळच होतो त्यावेळेस, त्या काळामध्ये मीडियामध्ये. मी थोडासा सुरुवातीला मी बाहेर असताना कुठे होतो ते काय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, त्याचा परत त्याचा काय उल्लेख करायची आवश्यकता नाही. पण मी ठरवलं की आता जर आपल्याशी बोलायला एक दुसरा माणूस आपल्याला लागेल, अगदी शांतपणे बोलणारा. मग ते केसरकर आमचे तुमच्याशी नेहमी संवाद साधत होते, माझ्याशी ते बोलत होते आणि त्या काळात देखील आपण सगळ्यांनी खूप मदत केली, सहकार्य केलं. नक्की मी आपल्याला धन्यवाद देईन त्या सुरुवातीच्या काळासाठी. अतिशय तो काळ पाहिला तर आपण बघितला, आरोप प्रत्यारोप सगळ्यात खैरी झडत होत्या सगळे लोक काय काय, पण आम्ही मात्र आमच्या अगदी ध्येयाशी आम्ही एकदम ठाम होतो. आणि त्यामुळे कसं आहे, कुठलंही काही काम आपण हाती घेतलं की ते टार्गेट आपण अचीव्ह केल्याशिवाय ते काम आपल्याला किंवा ते लक्ष आपल्याला सोडता येत नाही. तसं आम्ही मात्र ते लक्ष सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन करण्याचं कायम मनामध्ये ठेवलं होतं आणि त्यामुळे नक्कीच आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळालं. मी या ठिकाणी मुद्दाम आज काही राजकीय विषय नाही, परंतु मी आपल्याला मुद्दाम सांगेन की
या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील आम्हाला पूर्ण सहकार्य केलं, पाठबळ दिलं. देशाचे गृहमंत्री देखील अमित शाह हे देखील पाठीशी उभे राहिले. याचं कारण की बाबा हे सरकार जे आहे गेल्या काही 2.5 वर्षाचा कालावधी आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये आम्ही बदल करण्याचं ठरवलं आणि त्यावेळेस सगळ्यांच्या सोबत आपलंही योगदान फार महत्वाचं होतं, ते आपण दिलेलं आहे मला. आणि म्हणून पत्रकारांमध्ये देखील माझे अनेक लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये दिल्लीमधून मृत अंजलीच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे आणि निधीला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून सुलतानपुरी प्रकरणातले हे अपडेट येत आहेत. सुलतानपुरी कांजवाला प्रकरणातील प्रमुख साक्षीदार निधी ही त्या तरुणीची मैत्रीण, तिला आता अटक करण्यात आली आहे. अपघाताच्या वेळी निधी सुद्धा अंजलीच्या सोबत होती आणि माहिती लपवल्याचा आणि दिल्ली पोलिसांना मदत न केल्याचा आरोप करत तिला अटक करण्यात आलेली आहे. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आता एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे त्यावेळी अंजली सोबत कोणीतरी होतं असा जो पोलिसांचा संशय होता तो खरा ठरलाय आणि निधी या तरुणीला जी अटक करण्यात आलेली आहे, कोण आहे ती? निधी जी आहे ही अंजलीची मैत्रीण आहे आणि 31 डिसेंबर ते 1 जानेवारीची जी रात्र होती, रात्र दरम्यान दोघेही सोबत पाहायला मिळतात. 2 दिवसानंतर म्हणजे अंजलीचा मृत्यू झाल्याच्या 2 दिवसानंतर निधी आणि सीसीटीव्ही आलं होतं. त्यानंतर पद्धतीने माहिती लपवली, अनेक महत्वाच्या माहिती दिल्ली पोलिसांना दिली नाही आहे आणि सोबतच दिल्ली पोलिसांना चौकशीमध्ये मदत न करण्याच्या आरोपाखाली आज सकाळी तिला अटक करण्यात आली आहे. निधीच्या राहत्या घरी दिल्ली पोलिसांची चमू पोहोचली आणि त्यानंतर तिने त्यांना निधीला घेऊन ते निघून गेले आणि त्यानंतर आता डीसीपी आउटर दिल्लीच्या वतीने ही माहिती देण्यात आलेली आहे की सुलतानपुरी आणि कंजवाला प्रकरणातील प्रमुख साक्षीदार निधी अटक करण्यात आलेली आहे. यापूर्वी जसं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं होतं की आमच्याकडे एक प्रत्यक्ष व्यक्ती आता आहे साक्षीदार, त्याच्या आधारावर आम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू आणि त्याचमुळे या प्रकरणामध्ये 304 आणि सोबतच 304A आणि इतरही कलम लावण्यात आलेले आहे आणि आतापर्यंत 6 जणांना या प्रकरणात खास करून जे 5 आरोपी आणि 6 आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी. मुंबई विमानतळावरून ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. 4.47 किलो इतकं हेरोईन जप्त करण्यात आलंय. तर 31 कोटींचे एकूण अंमली पदार्थ जप्त केले असून कागदामध्ये लपवून हेरोईन आणलं जात होतं. तर 1.5 किलो कोकेन सुद्धा जप्त करण्यात आलंय. तर 15 कोटींचं एकूण कोकेन जप्त करण्यात आलंय. कपड्यामध्ये लपवून कोकेन आणलं जात होतं. मुंबई विमानतळावरती करण्यात आलेली ही मोठी कारवाई. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, कोण हे प्रवासी होते ज्यांच्याकडून हे ड्रग्ज सापडलंय? श्वेता, कस्टमने ज्या प्रवाशांना पकडलंय त्यांच्याबद्दल गुप्तता अजून तरी पाहण्यात आलेली आहे, पण ड्रग तस्करी करण्यासाठी म्हणून कशा वेगवेगळ्या प्रकारच्या शक्कल लढवल्या जातात हेच पुन्हा एकदा दिसून आलं. जवळपास 31 लाख रुपये किमतीचं हेरोईन आणि कोकेन हे 2 ड्रग पकडण्यात आलेत. एका फाईलच्या फोल्डरमध्ये हेरोईन होतं तर कापडाच्या बटनांमध्ये कोकेन लपवलं होतं. थोड्या वेळामध्ये या सगळ्या प्रकरणाची जे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, गुप्त माहितीवरनं ही कारवाई कस्टमने केलेली आहे. तर यातले अधिक तपशील बाहेर येईल. पण आता 31 लाख रुपयाचं हेरोईन आणि कोकेन मुंबई विमानतळावर कस्टमने पकडलंय. श्वेता, धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीसाठी. तर प्रवाशांबद्दलची माहिती सध्या गुप्त ठेवण्यात आलेली आहे. मात्र 31 कोटींचे अंमली पदार्थ एकूण जप्त करण्यात आलेत मुंबई विमानतळावरती. भुसावळ रेल्वे विभागातील दुसखेडा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचं साहित्य चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांनी ड्युटीवरती असलेल्या आरपीएफ जवानावरती चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून अनुज कुमार सिंग असं हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या आरपीएफ जवानाचं नाव आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेऊन 2 जणांना ताब्यात घेतलंय. सांगलीमध्ये सुरू असलेली रामकथा सोडून महाराजांना 2 तासांच्या आत पुण्यातल्या वाघोली इथे कीर्तनासाठी येणं अशक्य असल्याचं पाहून आयोजकांसह भाविकांनी पुढाकार घेतला आणि केज इथले कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना 55 मिनिटांमध्ये वाघोलीला हेलिकॉप्टरनं आणत भाविकांना सुखद धक्का देण्यात आला. आयोजकांकडून कीर्तनकारांसाठी अक्षरशः पायघड्या काय हेलिकॉप्टरची सोय करून देण्यात आली आणि सांगलीमध्ये सुरू असलेली रामकथा सोडून महाराजांना 2 तासांच्या आत पुण्यातल्या
वाघोलीमध्ये हेलिकॉप्टरनं नेण्यात आलं. आसिफ मुर्सल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. आसिफ, सांगलीमध्ये कुठे कीर्तन सुरू होतं आणि ते सोडून वाघोलीला कीर्तनासाठी नेलं गेलं, काय प्रकार आहे हा सगळा? श्वेता, केज तालुक्यातील समाधानकारक महाराज यांचं प्रवचन गेल्या 4 दिवसापासून सुरू आहे. 4 ते 14 जानेवारीपर्यंत हे सांगलीमध्ये श्रीराम कथा प्रवचन आणि त्याच्या रामांच्या बद्दल माहिती सांगण्याचं प्रवचन समाधान महाराज करतायत. त्यांचा कार्यक्रम काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू होता. परंतु समाधान महाराज हे वाघोलीला पुण्या इकडे जाणार होते, परंतु गाडीनं न जाता, कारण का 5 तास उशीर होणार, साधारणतः 250 किलोमीटर अंतर आहे. परंतु तिथल्या भक्तांनी एवढं उशिरात होणार नाही आणि प्रवचन होणार नाही, त्यामुळे तिथल्या भक्तांनी त्यांना हेलिकॉप्टरची सोय करतो म्हणल्यानंतर ते त्या ठिकाणी प्रवचनासाठी गेले होते. परंतु 55 मिनिटांमध्ये हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. सांगलीमध्ये एका कॉलेजच्या ग्राउंडवर हेलिपॅड करण्यात आलं आणि घोडावतं यांचं हेलिकॉप्टर भाड्याने घेऊन त्यांना समाधान महाराजांना पुण्याला पाठवण्यात आलं. श्वेता. बरं आसिफ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आता थांबून ठेवलेले आहेत या डायव्हर्सिटी ट्रिपसाठी, तर ही दुसरी गोष्ट आहे. तिसरं म्हणजे आपण बघत असाल की एकंदरच या महाराष्ट्रात येण्यासाठी कोणीही कुठचाही गुंतवणूकदार इच्छुक नाहीये, कारण एक सीएम आणि एक स्पेशल सीएम आहे. आणि हे वातावरण एवढं राजकीय घाणेरडं असताना, कोणाच्याही मागे कुठची एजन्सी लावणं असेल, आरोप प्रत्यारोप असेल, राजकीय पातळी घसरत असताना माझी हीच इच्छा राहील की कुठे ना कुठेतरी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला पुढे कसं न्यायचं याच्यावर विचार केला पाहिजे. आता हे धोके एवढे देऊन झालेले आहेत, ठीक आहे, हे जेव्हा डिस्क्वालिफाय होतील लवकरच होणार आहे, सरकार पडणार आहे, पण पुढचं सरकार जे येईल ते ह्या महाराष्ट्राच्या हिताचं असावं हीच प्रार्थना आपण योगी आदित्यनाथ येऊन गेले आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही चित्रपट सृष्टी इथून हलवणार नाही, परंतु तिथं मोठी करू. एक महत्वाची गोष्ट तुम्ही बघा, काल योगीजी येऊन गेलेले आहेत. दुसरं, मी योगीजी बोलले, औरंगजेबजी बोललेलो नाही, तसे त्यांचे नेते बोलतात. योगीजी येऊन गेलेले आहेत, शिवराज सिंग चौहान साहेब येऊन गेले मागच्या वर्षात, आणि गेहलोत साहेब येऊन गेले. म्हणजे इतर मुख्यमंत्री त्यांचं काम करतात. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीला जातात आणि स्वतःसाठी मागतात, राज्यासाठी काही मागत नाही. संजय राऊत यांच्या विरोधात नॉन बेलेबल ऑर्डर सर. आदित्य ठाकरे बोलत होते, आपण ऐकलं. आणि आता कोल्हापूरच्या बातमीकडे वळतोय आणि तिथे आजरा इथल्या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती आहे. शालेय मुलीची छेड काढल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात आणि या छेडछाड प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे. ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरती आहेत कोल्हापुरातनं. ज्ञानेश्वर, जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे आजऱ्यामध्ये, कसा त्याला प्रतिसाद मिळतोय आणि काय मागण्या किंवा कशा स्वरूपाचं हे आंदोलन आहे? श्वेता, आजऱ्यामध्ये शाळकरी हिंदू मुलीची छेड आहे ते काढण्यात आली होती आणि या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. गेल्या 2 दिवसापासून या संदर्भात आजरा बंदची हाक देण्यात आली होती. तर आज मोर्चा आहे तो हिंदू जन आक्रोशच्या वतीनं काढण्यात येतोय. या मोर्चाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळते. महिलांची विशेष संख्या या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. लहान मुलांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे. खरं तर या संदर्भातले आरोपी आहेत ते दोघा आरोपींना सुद्धा पोलिसांनी काल रात्रीच अटक केलेली आहे. मात्र तरी सुद्धा हिंदू मुलींची छेडछाड जी होते त्या विरोधात आहे ते हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेले आहेत आणि अशा पद्धतीच्या छेडछाडीच्या घटना रोखाव्यात या पद्धतीची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते. या मोर्चाला सध्या सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळते. ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. हिंदुत्ववादी संघटनांनी आजऱ्यामध्ये मोर्चा काढलाय शालेय विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. राज्यासह बाहेरच्या राज्यातील हजारो भाविकांनी यात्रेला उपस्थिती लावली आणि ही यात्रा 10 दिवस चालणार आहे. या यात्रेदरम्यान वाद्य वाजवणं, पशुहत्या आणि करणी करण्याच्या उद्देशानं झाडांना बाहुल्या तसंच खिळे ठोकण्यास बंदी घालण्यात आली आहे. तब्बल 2 वर्षांनंतर ही यात्रा इतक्या उत्साहात पार पडते. राज्यातील असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि प्रति जेजुरी मानल्या जाणाऱ्या मालेगावच्या चंदनपुरी खंडेराव महाराज यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून
जेजुरीची पालखी आणि अखंड ज्योत चंदनपुरीमध्ये दाखल झाली आहे. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली असून 15 दिवस यात्रा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत आणि भंडाऱ्याची उधळण केली जाते. विठ्ठल रुक्मिणी भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनामुळे मागील 2 वर्षांपूर्वी भाविकांसाठी बंद केलेली विठ्ठल आणि रुक्मिणी देवीची नित्य महापूजा आता पुन्हा उद्यापासून भाविकांना करता येणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. आजपासून भाविकांना विठुरायाच्या नित्य महापूजेसाठी नोंदणी करता येणार आहे. पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील अकलाई देवीच्या मंदिरामध्ये आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. शाकंभरी पौर्णिमेनिमित्तानं मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आणि यावेळी देवीची शाकंभरी देवी रूपात अलंकार महापूजा बांधण्यात आली आणि त्यानंतर देवीला 65 भाज्यांचा नैवेद्य सुद्धा दाखवण्यात आला. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. या बातमीसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नमस्कार.